Next type of the integration is integrations of the form dx म्हणजे न्यूमरेटरला 1 असेल किंवा dx असेल a plus b sin x integration of the form dx upon a plus b cos x or integration of dx upon a sin x plus b cos x plus c म्हणजे न्यूमरेटरला 1 असेल म्हणजे dx असेल आणि डिनॉमिनेटरला 1 कॉन्स्टंट आणि एक कॉन्स्टंट विथ sin x असेल 1 कॉन्स्टंट विथ कॉन्स्टंट अँड cos x असेल कॉन्स्टंट इंटू sin x प्लस मायनस काही असू शकता b नेक्स्ट कोणताही कॉन्स्टंट व्हॅल्यू इंटू cos x प्लस एक सेपरेट कॉन्स्टंट व्हॅल्यू जर ह्या टाइपचे प्रॉब्लेम्स असेल तर ह्या टाइपचं कोणताही प्रॉब्लेम आला नॉट साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स तसं नाही ओके sin x cos x sin x cos x ओके ते पण डिनॉमिनेटरला तर तुम्हाला पुट करायचं आहे कंपल्सरी sin x is equal to 2t upon 1 plus t square ही sin x ची व्हॅल्यू पुट करायची cos x ची व्हॅल्यू पुट करायची आहे 1 minus t square upon 1 plus t square आणि dx ची व्हॅल्यू पुट करायची आहे 2 dt upon 1 plus t square आणि फायनली t ची व्हॅल्यू जी असेल ती असेल tan x by 2 लक्ष द्या ओके म्हणजे फायनल आन्सर आल्यावर आपल्याला परत t ची व्हॅल्यू पुट करायची दॅट इज tan x by 2 मग जर ह्या टाइपचे इंटिग्रेशन्स असतील न्यूमरेटरला ओन्ली 1 ऑर द dx आणि डिनॉमिनेटरला sin x cos x च्या टर्म ओन्ली sin x च्या कधी cos x च्या किंवा विथ द कॉम्बिनेशन ऑफ sin x and cos x असेल देन कंपल्सरी सबस्टिट्यूट sin x is equal to 2t upon 1 plus t square cos x is equal to 1 minus t square upon 1 plus t square dx is equal to 2 dt upon 1 plus t square and t is equal to tan x by 2 okay so we will start with the examples प्रत्येक टाइपचे sin x cos x आणि दोन्ही पण sin x cos x असलेले सगळे आपण एक्झाम्पल्स घेऊयात First example dx upon 3 plus 2 sin x ओके आता ह्याच्यामध्ये i is equal to देते आता ह्याच्यामध्ये cos x नाहीये सो ते cos x पुट करायची गरजच नाही सो आपण फक्त पुट काय करणार पुट sin x is equal to 2t upon 1 plus t square ओके त्याच्यानंतर आणि dx पुट करणार dx is equal to 2 dt upon 1 plus t square where t is equal to tan x by 2 cos x ची टर्मच नाही सो cos x लिहायची गरज नाही सो आपल्याला i कसं मिळेल बघा dx च्या तिथे टाकणार 2 dt upon 1 plus t square खाली टाकणार 3 plus 2 into sin x ची व्हॅल्यू काय आहे 2t upon 1 plus t square ओके आता dt आहे सो dx येणार नाही आता बिकॉज आपला आता t फॉर्मॅट मध्ये आन्सर येईल त्याच्यानंतर 2 कॉन्स्टंट काढला सो dt upon 1 plus t square upon किंवा आपण नंतर कॉन्स्टंट काढू हे आहे ते लिहू त्याच्यानंतर हे जे डिनॉमिनेटरचा जो फ्रॅक्शन आहे तो सॉल्व्ह करून घ्या तर हा 2 into 2 4t येईल ओके आणि 3 च्या खाली काहीच नाही सो 1 सो डिनॉमिनेटरला 1 into 1 plus t square 1 plus t square आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 1 3 plus 3 into t square 3t square ओके plus 1 into 4t बिकॉज इथे फक्त 1 आहे आणि इथे 2 into 2 आहे ओके त्याच्यानंतर पुढे i is equal to आता हा 1 plus t square 1 plus t square केलं सो 2 dt upon t square ची टर्म आधी लिहा 3t square प्लस नंतर t ची लिहा आणि मग 3 म्हणजे आपण जे लास्ट टाइम एक्झाम्पल बघितलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ते आता x स्क्वेअर च्या जागी t स्क्वेअर आता ह्याला कोएफिशियंट आहे सो इथपर्यंत ह्या फॉर्मचं जे sin x वगैरे पुट करायचं ते आणि इथपर्यंत इथे आलं की मग आपण जे लास्ट इंटिग्रेशन ऑफ dx upon ax स्क्वेअर प्लस bx प्लस c जे लास्ट लेक्चर मध्ये बघितलं आपण टाइप तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे ओके सो इथे हा 3 काढून टाकावा लागेल आणि हा वरचा 2 सो
डिनॉमिनेटरला आपण काय करणार 3 नी मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार. सो मल्टिप्लायचं 3 बाहेर काढला आणि इथे काय येईल टी स्क्वेअर प्लस 4/3t प्लस 1. ओके 3 नी डिवाइड केलं. नाउ कॅल्क्युलेट द थर्ड टर्म. सो काय येईल 1/2 इंटू 4/3 कोएफिशियंट ऑफ t. आता ते लिहायची गरज नाही. 2 इंटू 2 1 चा 2 2 2 चा 4. सो 2/3 चा स्क्वेअर 4/9. ओके नाउ आय आपल्याला काय मिळेल बघा 2/3 बाहेर काढलेला आहे dt अपॉन आता टी स्क्वेअरची टर्म आहे ती पॉझिटिव्ह आहे एक्सक्यूज मी. सो टी स्क्वेअर अपॉन 4/3t आणि जी थर्ड टर्म आलेली आहे ती प्लस करायची आणि जी लास्ट टर्म आहे त्याच्यामधून थर्ड टर्म मायनस करायची. ओके हे तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे. नाउ dt अपॉन आता हा टी स्क्वेअर कशाचा स्क्वेअर आहे टीचा त्याच्यानंतर इथे काय मिडल टर्मला प्लस साइन आहे आणि 4/9 कशाचा स्क्वेअर आहे 2/3 चा स्क्वेअर. ओके त्याच्यानंतर हे साइडला करून घ्यायचं 1 मायनस 4/9. सो इथे 1 आहे सो आन्सर काय 9 9 मायनस 4 सो पाय 5/9. सो 5 चा तर पूर्ण स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे 5 असं कोणाचं स्क्वेअर नाहीये. सो आपण काय करणार इथे प्लस आलेलं प्लस 5/5 सो √5/9 कशाचा स्क्वेअर आहे 3 चा स्क्वेअर. आन्सर काय आलं 5/9 पण आपल्याला ते स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहायचंय. सो 5 कशाचा स्क्वेअर आहे √5 चा आणि 9 कशाचा स्क्वेअर आहे 3 चा. ओके सो हा जो फॉर्म्युला आला हा आला आता परत एकदा तुम्हाला फॉर्म्युला सांगते. हा फॉर्म्युला आला dx/x² प्लस a². त्याचा आन्सर आहे 1/a tan इनवर्स x/a प्लस c. ओके सो हे आन्सर आपल्याला लिहावं लागेल. सो 2/3 ऑलरेडी आहे. ओके त्याच्यानंतर 1/a a किती इथे √5/3 म्हणजे आता इथून पुढे आपण फॉर्म्युला टाकतोय. हा 2/3 ऑलरेडी होता इंटू tan इनवर्स x काय एक्सक्यूज मी x काय t प्लस 2/3 सो t प्लस 2/3 अपॉन a √5/3 प्लस c. ओके so I is equal to 2/3 into 3/√5. ह्याला आपण एक्सक्यूज मी तर ह्याला आपण रिव्हर्स केलं ठीक आहे. त्याच्यानंतर tan इनवर्स इथे काय 3t प्लस 2. आता हे बेसिक आहे सो एक्सप्लेन नाही करत. 3t प्लस अपॉन 3 आणि हा 3 3 जाणार शेवटी मग खाली फक्त राहिला √5 प्लस c एक्सक्यूज मी प्लस c. ओके हा 3 3 पण गेला. सो I is equal to 2/√5 tan inverse 3t plus 2 upon √5 plus c. ओके आणि आन्सर आल्यानंतर आपल्याला परत t ची व्हॅल्यू टाकायची. सो आता इथे मी पुढचा फॉर्म्युला रफ करते आणि तिथे आन्सर लिहिते फायनल. सो I is equal to 2/√5 tan इनवर्स आता t कुठे आहे 3t. सो t ची व्हॅल्यू काय टाकायची tan x/2 प्लस 2 अपॉन √5 प्लस c. दिस इज युअर आन्सर. ओके इझी आहे बघा फक्त तुम्हाला हे करता आलं पाहिजे आणि दीज आर द बेसिक थिंग्स. हे झाल्यानंतर थर्ड टर्म जे लास्ट टाइम आपण बघितलं तसं सॉल्व्ह करायचं आणि परत टी ची व्हॅल्यू टाकून द्यायची. पण हे जे आहे की इथे काय करताय तुम्ही ह्या स्टेपला इथे कसं कट करताय हे फायनल क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं येते दीज आर द बेसिक स्टेप्स. ओके नाउ sin x एक्झाम्पल झालं आता एक cos x घेऊयात आणि देन sin x आणि cos x कॉम्बिनेशनचं घेऊ. dx upon 2 plus 3 cos x. ओके सो इथे cos x आहे सो पुट
आता साइन एक्स ची गरज नाही. कॉस एक्स इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. dx इज इक्वल टू सेम व्हॅल्यू आहे 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि वेअर t इज इक्वल टू tan x बाय 2. ओके, सो हे आपल्याला पुट करायचं आहे. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. 2 प्लस 3 इंटू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, नाव पुढे 2 कॉमन काढला dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन आता या 2 नी 1 प्लस टी स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर 2 प्लस 2 टी स्क्वेअर. त्याच्यानंतर इथे 1 आहे आणि इथे 3 पण आहे म्हणजे 3 मायनस टी स्क्वेअर आहे. त्याला 1 नी जर मल्टिप्लाय केलं तर प्लस 3 मायनस 3t स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सो ही व्हॅल्यू कट झाली. सो राहिलं काय dt अपॉन 2 प्लस 3 5 2t स्क्वेअर मायनस 3t स्क्वेअर म्हणजे मायनस टी स्क्वेअर 1t राहिला. ओके, आणि हे राहिलं dt अपॉन 5 मायनस टी स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर आता आपण I इज इक्वल टू 2 इंटू dt अपॉन 5 कशाचा स्क्वेअर आहे √5 चा स्क्वेअर. आता इथे थर्ड टर्म साठी आपल्याला t ची टर्मच नाहीये 5t. ओके, म्हणजे t ची टर्म नाहीये 4t 3t अशी टर्मच नाही, फक्त एक कॉन्स्टंट टर्म आहे आणि एक टी स्क्वेअर ची टर्म आहे. सो आपण डायरेक्टली ते लिहिलेले. सो इथे आता आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ओके, सो त्याचा फॉर्म्युला आहे लास्ट टाइम आपण बघितलेला आहे 1 अपॉन 2a इंटू लॉग a plus x upon a minus x plus c. ओके, सो आता इथं x आहे t आणि a आहे √5. सो 2 इंटू 2 ऑलरेडी आहेच इथं 2 इंटू a √2 √5 log of √5 plus t upon √5 minus t plus c. ओके, नाव हा 2 गेला. सो आन्सर काय आलं 1 अपॉन √5 log of जिथे t आहे तिथे tan x बाय 2 टाकून द्या. √5 tan x बाय 2 अपॉन √5 मायनस tan x बाय 2 प्लस c. ओके, दिस इज युअर आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता कॉम्बिनेशन ऑफ साइन अँड कॉस बघू, देन नेक्स्ट टाइप बघूया. I is equal to integration of dx upon 1 plus sin x plus cos x. आता इथे आपल्याला sin x पण पुट करायचा आहे आणि cos x पण. सो sin x is equal to काय 2t upon 1 plus t square. cos x is equal to 1 minus t square upon 1 plus t square and dx is equal to 2 dt upon 1 plus t square where t is equal to tan x by 2. Okay, now I कसा मिळेल आपल्याला dx means was what 2 dt upon 1 plus t square. Okay, now 1 plus sin x म्हणजे काय 2t upon 1 plus t square आणि cos x means what 1 minus t square upon 1 plus t square. Okay, now बघा एकदम सिंपल आहे हे. आता इथे 1 प्लस टी स्क्वेअर नाही, इथे आहे. सो आपण त्यांचा एकदाच एलसीएम काढला. ओके, इथे वरती काय 1 आहे आणि 1 प्लस टी स्क्वेअर नाहीच. सो 1 नी 1 प्लस टी स्क्वेअरला जर मल्टिप्लाय केलं सो 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, आणि बाकीचे इथे 1 प्लस टी स्क्वेअर इथे ऑलरेडी आहे. सो 2t लिहायचं डायरेक्ट आणि इथे पण 1 प्लस टी स्क्वेअर आहे. सो 1 मायनस टी स्क्वेअर लिहायचं. ओके, 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर गेलं. I is equal to 2 into dt upon आता t square गेलं. सो 1 plus 1 2 plus 2t. ओके, परत मी खालून 2 कॉमन काढू शकते, दोन्ही पण टर्म मध्ये आहे. सो 2 कॉमन काढलेला इथे लिहिला. सो इथे आलं 1 plus t. सो हा 2 पण गेला. सो एकदम इझी आहे बघा dt upon 1 plus t आणि 1 ह्याचं काय डायरेक्टली 1 upon x चा कसं लॉग आहे तसंच log of 1 plus t plus c. Okay, so I is equal to log of 1 plus t means what
tan x by 2 plus c. Okay, now next example. आता बोथ झालेत आपले, फक्त आता एक थोडंसं चेंज आहे. फोर्थ एक्झाम्पल घेऊयात. फक्त sin x cos x च्या ऐवजी sin 2x cos 2x असेल. ओके, सो बघा dx upon 2 sin 2x plus 3 cos 2x. ओके, आता cos 2x आणि sin 2x असेल तर sin 2x आणि cos 2x च्या सेम व्हॅल्यूज आहेत जे sin x आणि cos x च्या आहेत, फक्त t आणि dx ची व्हॅल्यू वेगळी. ओके, सो बघा आता sin x इज इक्वल टू पुट करायचं आहे तुम्हाला sin 2x इज इक्वल टू सेम पुट करायचं x आणि sin 2x जरी असेल तरी 2t upon 1 plus t square. ओके, then cos 2x is equal to पण सेम पुट करायचं 1 minus t square upon 1 plus t square. फक्त dx आणि t वेगळा. dx ला फक्त 2 काढून टाकायचा, फक्त dt upon 1 plus t square and t is equal to tan x by 2 च्या ऐवजी tan x पुट करायचं बस. ओके, मग कधी तुम्हाला फक्त sin 2x येईल जसं आपलं sin x असेल तेव्हा फक्त sin 2x आणि dx ची व्हॅल्यू टाकणार आणि t च्या जागी tan x टाकणार. कधी फक्त cos 2x येईल आणि कधी दोघांचं कॉम्बिनेशन येईल. ओके, सो एकच एक्झाम्पल घेते दोघांचं कॉम्बिनेशन. सो dx म्हणजे काय, dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन 2 इंटू साइन 2x. साइन 2x म्हणजे व्हॉट, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 3 इंटू cos 2x म्हणजे काय, 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, नाउ 2 नाही dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता इथे 2 इंटू 2 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, 3 ने मल्टिप्लाय करा 3 मायनस 3t स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, नाउ आपण अजून एक स्टेप ऍड करूयात. I इज इक्वल टू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. खाली दोन फ्रॅक्शन आहेत आणि त्याचे बेस सेम आहे, सो ते एकदाच लिहायचं आणि वरती डायरेक्टली ऍडिशन करून टाकायची. 4t प्लस 3 मायनस 3t स्क्वेअर हे गेलं. ओके, सो I इज इक्वल टू dt अपॉन, आता आधी कॉन्स्टंटची टर्म लिहिते जसं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये बघितलं तसं, कारण की इथे आता टी स्क्वेअर ची टर्म मायनस आहे. ओके, नाउ आता हा 3t स्क्वेअर आहे, सो 3 ने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल डिनॉमिनेटरला. सो मल्टिप्लाय केलेला इथे आणि डिवाइड केल्यानंतर इथे 1 राहील, इथे 4 अपॉन 3t राहील आणि इथे मायनस टी स्क्वेअर राहील. हे झाल्यानंतर कॅल्क्युलेट द थर्ड टर्म. ओके, सो थर्ड टर्म कशी कॅल्क्युलेट करणार, 1 अपॉन 2 इंटू 4 अपॉन 3 चा स्क्वेअर. सो 2 अपॉन 3 चा स्क्वेअर म्हणजे काय आलं 4 अपॉन 9. सो I इज इक्वल टू इथे काय आलं 1 अपॉन 3. तसंच तुम्हाला सांगितलं की टी ची स्क्वेअरची टर्म जर मायनस असेल तर ही जी कॉन्स्टंट टर्म आहे त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे म्हणजे 4 अपॉन 9. नंतर टी स्क्वेअरची टर्म लिहायची, नंतर टी ची टर्म लिहायची आणि राहिलेला थर्ड टर्म मायनस करायचा. ओके, नाउ I इज इक्वल टू 1 अपॉन 3 dt अपॉन 1 प्लस 9 अपॉन 4 काय येईल 9 प्लस 4 म्हणजे 13 अपॉन 9. इथे मायनस कॉमन काढायचा, सो टी स्क्वेअर मायनस 4 अपॉन 3t प्लस 4 अपॉन 9. ओके, नाउ I इज इक्वल टू 1 अपॉन 3 dt अपॉन 13 कशाचा स्क्वेअर आहे रूट 3 चा आणि 9 3 चा स्क्वेअर रूट 13 चा. ओके, आणि इथे t मायनस हे मायनस साइन आणि 4 अपॉन 9 कशाचा स्क्वेअर आहे 2 अपॉन 3 चा स्क्वेअर. ओके, नाउ दिस साइड रफ करते. सो आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर चा फॉर्म्युला. फर्स्ट राइट डाउन, न्यू स्लाइड आली की राइट डाउन करून घ्या आणि मग नंतर व्हिडिओ स्टडी करा. नाउ नेक्स्ट फॉर्म्युला जो जस्ट बघितला आपण ऑलरेडी 1 अपॉन 3 आहे, 1 अपॉन 2a. ए काय आहे रूट 13 अपॉन 3. ओके, त्याच्यानंतर लॉग ऑफ a प्लस एक्स, लॉग ऑफ a प्लस एक्स म्हणजे रूट 13 अपॉन 3 प्लस t मायनस 2 अपॉन 3 आणि मायनस
a मायनस एक्स. सो मायनस असल्यामुळे हा प्लस टी मायनस टी होईल आणि हा 2/3 होईल प्लस सी. ओके, सो आता ह्याला सिम्प्लिफाय करा. 1/3 हा 3 वरती जाईल आणि इथे येईल 2/√13 लॉग ऑफ. आता हे 3 जर एलसीएम काढला तर इथे येईल √13 प्लस 3t मायनस 2/√13 मायनस 3t प्लस 2/3. 3 गेलं प्लस सी. ओके, सो इथे पण 3 गेलं. सो 1/2√13 लॉग ऑफ √13 प्लस 3 into tan x t च्या जागी मायनस 2 √13 मायनस 3 tan x प्लस 2 प्लस c. दिस इज युअर आन्सर. ओके, next example is of type integration of or integral of dx upon a plus b sin square x or integration of dx upon a plus b cos square x or integration of dx upon a sin square x square आहे प्लस b cos square x प्लस c. ओके, ह्या फॉर्म मध्ये असेल तर काय करायचं, फर्स्ट डिवाइड करायचं बोथ न्यूमरेटर and denominator by cos square x. कंपल्सरी cos square x नी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं. त्याच्यानंतर पुट करायचं tan x च्या तिथे t पुट करायचं. मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर tan x आलं, tan स्क्वेअर ची टर्म आली की तिथे tan x इज इक्वल टू t पुट करायचं. ह्याला डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर sec square x dx dt, म्हणजे ते sec square x dx असेल तिथे टाकायचं dt. ओके, सिंपल इज दॅट, ॲज सिंपल इज दॅट. ओके, इथे एक एक एक्झाम्पल घेऊयात. सेम पहिले फक्त sin square x चं घेऊ, नंतर cos square घेऊ, नंतर बोथ टर्म असलेले एक्झाम्पल घेऊयात. इथे स्क्वेअरच क्यूब किंवा नुसतं sin x cos x नाही. sin x cos x असेल डिनॉमिनेटरला तर आपण ह्याच्या आधीचा टाइप बघितला. आणि कंपल्सरी काय आहे की न्यूमरेटरला व्हॅल्यू ओनली dx आहे, दुसरी कोणतीही टर्म नाही. ते जास्त इम्पॉर्टंट आहे. नाउ फर्स्ट एक्झाम्पल I इज इक्वल टू dt अपॉन, मग प्लस मायनस काही असू शकता, फक्त डिनॉमिनेटरला sin square x cos square x असेल. ओके, नाउ डिवाइड numerator and denominator by cos square x. So I is equal to dt ला डिवाइड केल्यानंतर dt अपॉन cos square x, खाली काय 3 अपॉन cos square x minus 2 sin square x अपॉन cos square x. ओके, नाउ इथे dx, सॉरी dt नाही dx. नाउ dt dx म्हणजे काय 1 अपॉन cos square x dx म्हणजे काय sec square x dx. ओके, इथे पण काय 3 अपॉन cos square x म्हणजे काय 3 sec square x. ओके, आणि इथं काय 2 tan square x. ओके, आता हे आल्यानंतर आपल्याला आता डिनॉमिनेटरला sec square x आहे, पण आपल्या डिनॉमिनेटरला tan, फक्त न्यूमरेटरला sec square x ची टर्म पाहिजे, ती ऑलरेडी आपली आलेलीच आहे. आणि डिनॉमिनेटरला सगळ्या tan मध्येच टर्म पाहिजे. सो sec square x म्हणजे काय 1 plus tan square x minus 2 tan square x. आता I is equal to sec square x dx upon 3 नी मल्टिप्लाय करून घेतलं 3 into 3 tan square x ह्या दोन्ही टर्मला minus 2 tan square x. Okay, now I is equal to sec square x dx upon 3 plus 3 tan square x minus 2 tan square x म्हणजे काय राहिलं फक्त 1 tan square x. Okay, now put tan x is equal to t. डिनॉमिनेटरला tan square च्या टर्म आल्या सगळ्या किंवा कॉन्स्टंटच्या, तर मग पुट करायचं. त्याच्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, हे जसं आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन केलं तसंच sec square x dx is equal to dt. आता
ही साइड रफ करते, फर्स्ट राईट डाऊन करून घ्या. आता ही जी आहे या टाईपचं, याच्या आधीच्या टाईपचं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनचं, इंटिग्रेशन जे थर्ड टर्मचं होतं ते, याचे एक एक दोन दोन एक्झाम्पल कंपल्सरी येतातच तुम्हाला. सो स्टडी हार्ड. नाउ नेक्स्ट, आता आय कसं येईल बघा. हे जर ही व्हॅल्यू जर ह्या इक्वेशन मध्ये पुट केली तर वरती येईल dt अपॉन 3 प्लस टी स्क्वेअर. ओके, सो थर्ड टर्मचा इथे प्रश्नच येत नाही. फक्त आता आपल्याला 3 ला कसं लिहू शकतो आपण, √3 चा स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. ओके, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काय किंवा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय. सो सिंपल एक्झाम्पल 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स. सो 1 अपॉन ए किती आहे, √3 tan inverse x upon a, t upon √3 plus c. ओके, नाउ आपण आता t च्या जागी काय टाकणार, tan x. t च्या जागी काय पुट केले आपण, tan x पुट केलेले. सो I is equal to 1 upon √3 tan inverse tan x upon √3 plus c. This is your answer. Okay, tan x upon √3 जो इथे ऑलरेडी आहे ते, आणि फक्त टीच्या तिथे आपण पुट केलं tan x. दिस इज युअर आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, I is equal to dx upon 9 cos square x plus 4 sin square x. बोथ द टर्म. शक्यतो फक्त cos square x येत नाही, एक तर sin square x येतं किंवा बोथ येतं, sin square x आणि cos square x. नाउ सेम डिवाइड numerator and denominator by cos square x. कंपल्सरी cos square x नीच करायचं. सो वरती dx upon cos square x, न्यूमरेटरला डिवाइड केलं तर इथे cos square जाईल. सो 9 प्लस 4 आणि sin square x upon cos square x tan square x. काय काय ज्या टर्म आहेत त्या डायरेक्ट लिहायची सवय करायची. सो इथे येईल sec square x dx upon 9 plus 4 tan square x. नाउ आता डिनॉमिनेटरला ऑल tan square x च्या टर्म आहे. नाउ पुट tan x is equal to t. Differentiate with respect to x. So sec square x dx is equal to dt. I is equal to इथं काय dt upon 9 plus 4t square. ओके, नाउ आता इथं t ला काय आहे, कोएफिशियंट आहे. सो त्यांनी मल्टिप्लाय डिवाइड करायचं. सो काय dt upon 9/4 plus t square. सो I is equal to इथे थर्ड टर्म नाहीच येणार आहे, बिकॉज t ची टर्मच नाहीये, फक्त t स्क्वेअर आणि कॉन्स्टंट आहे. सो 9/4 कशाचा स्क्वेअर आहे, 3/2 चा स्क्वेअर प्लस t चा स्क्वेअर. ओके, अगेन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय आणि ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काय, सेम. सो 1/4 ऑलरेडी आहे. 1/a, ए काय आहे 3/2 tan इनवर्स x अपॉन a प्लस c. I is equal to 1/4 into 2/3 tan inverse हा 2 वरती जाईल 2t upon 3 plus c. ओके, सो I is equal to इथं 2 नी भाग गेला. सो 1/6 tan inverse 2t. t काय आहे, tan x upon 3 plus c. एकदम इझी एक्झाम्पल. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊयात. Next example, dx upon 4 plus 5 sin square x. Okay, so divide numerator and denominator by cos square x. Okay, so I is equal to dx upon cos square x upon 4 upon
cos square x plus 5 into sin square x upon cos square x. ओके, सो डायरेक्ट लिहिलं तरी चालेल वरती sec square x dx ही जी आहे ही स्किप केली तरी चालेल अपॉन 4 into sec square x बिकॉज जसं 1 upon cos square x म्हणजे sec square x तसं इथं 4 आहे फक्त, सो 4 बाजूला काढला तर 1 upon cos square x म्हणजे sec square x plus 5 tan square x. पण डिनॉमिनेटरला आपल्याला tan च्या टर्म पाहिजे, सो काय करणार I is equal to sec square x upon 4 1 plus tan square x plus 5 tan square x. Okay, so I is equal to sec square x dx 4 ने मल्टिप्लाय केलं, सो 4 plus 4 tan square x plus 5 tan square x. ओके, सो आन्सर काय आलं I is equal to sec square x dx upon 4 plus 9 tan square x. ओके, सो I is equal to नाउ ह्याचा आपण किंवा नंतर काढूया, पुट करूयात आधी. पुट tan x is equal to t. ओके, नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x हे सेम आहे, फक्त इथपर्यंतची प्रोसेस तुम्हाला आली पाहिजे. सो tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आला sec square x dx dt आणि हे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन आहे पुढचं. सो इथे काय आलं I is equal to dt upon 4 9 t square. आता t square ला कोएफिशिएंट आहे 9, सो 9 ने मल्टिप्लाय डिवाइड करायचं, सो मल्टिप्लाय केलेला इथे निघाला आणि डिवाइड केलेला इथे आला. ओके, सो I is equal to 1 upon 9 तसंच dt upon 4 by 9 2 by 3 चा स्क्वेअर प्लस t स्क्वेअर. ओके, नाव आता आपल्याला फॉर्म्युला टाकावा लागेल 1 upon किंवा dx upon x square plus a चा फॉर्म्युला, तर तो आहे 1 upon a into tan inverse x upon a plus c. जवळजवळ शक्यतो हाच फॉर्म्युला येतो ह्या टाइपच्या एक्झाम्पलला, आणि बाकीच्या टाइपच्या एक्झाम्पलला कोणते पण जे आपण फॉर्म्युले लिहून दिले होते स्टार्टिंगच्या लेक्चर्सला लास्ट फॉर्म्युले 5 to 6 त्यातला कोणताही येऊ शकतो. ओके, सो आता I is equal to 1 upon 9 तसंच ऑलरेडी आहे, 1 upon a 2 upon 3 into tan inverse x upon a म्हणजे t upon 2 by 3 plus c. ओके, सो I is equal to 1 upon 9 into 3 upon 2 tan inverse 3t upon 2 plus c. ओके, ओके, so I is equal to 1 upon 6 tan inverse 3 tan x upon 2 plus c. This is your example. ओके, सो एवढे ट्राय करा, म्हणजे आता आपलं फक्त इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि पार्शियल फ्रॅक्शन आणि बस एवढे दोनच. टू इम्पॉर्टंट रिझल्ट्स. ओके, सपोज तुम्हाला इंटिग्रेशन डायरेक्टली टू इम्पॉर्टंट रिझल्ट म्हणजे हा काय टाईप नाहीये, जस्ट एक रिझल्ट प्रूफ केलेले आहेत ऑलरेडी, ते फक्त आपल्याला यूज करायचे आहेत. ओके, सो इंटिग्रेशन जर तुम्हाला ह्या टाइप मध्ये आलं, सपोज I is equal to f dash of x upon f of x dx. ओके, आता f of x मीन्स काय असतं, जसं M2 मध्ये तुम्ही डेरिव्हेटिव्ह बघितले, सो f of x म्हणजे एक फंक्शन असतं. ओके, आणि f dash of x म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह, सो 2x. ठीक आहे, म्हणजेच काय f of x कोणतंही फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x ज्याच्यामध्ये x असे व्हेरिएबल्स असतील आणि विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे फंक्शन किंवा एक्सप्रेशन विथ x ॲज अ व्हेरिएबल. ओके, आणि इथं काय f dash of x म्हणजे काय, खाली जे f of x एक्सप्रेशन असेल किंवा फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल, म्हणजे डिनॉमिनेटरला एक फंक्शन आहे आणि न्यूमरेटरला त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल. जर ह्या टाइपचं जर तुम्हाला एक्झाम्पल आलं तर डायरेक्टली तुम्ही लिहिणार log of f of x प्लस c. दिस इज युअर आन्सर, डायरेक्टली आन्सर लिहून टाकायचं. ओके, आणि सेकंड टू इम्पॉर्टंट रिझल्ट, आणि सेकंड काय आहे, सपोज इंटिग्रेशन f dash of x अपॉन रूट मध्ये f of x dx जर असं असेल तर, म्हणजेच काय बघा की f of x जर
स्क्वेअर रूट मध्ये एक्स क्यूब असेल. ओके, आणि एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह. स्क्वेअर रूट मध्ये एक्स क्यूब नाही, एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स क्यूब आहे एफ ऑफ एक्स, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे बघा, एक्स क्यूब. हे बघा आता एक्स क्यूब, तर एक्स क्यूब काय झाला, रूट मध्ये काय आहे एफ ऑफ एक्स, तर एक्स क्यूब काय झाला एफ ऑफ एक्स. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, एफ ऑफ एक्स झाला इथे एक्स क्यूब, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला 3 इंटू एक्स स्क्वेअर. ओके, 3x स्क्वेअर हा काय झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. ओके, ठीक आहे. सो आता जर म्हणजेच तुम्हाला जर असं आलं वरती 3x स्क्वेअर, ओके, आणि खाली आलं रूट मध्ये एक्स क्यूब, तर तुम्ही डायरेक्टली काय लिहिणार, तर आन्सर काय लिहिणार बघा. जर ह्या टाइप मध्ये आलं तर त्याचा आन्सर आहे 2 रूट मध्ये एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, सो डायरेक्ट काय 2 रूट एफ ऑफ एक्स प्लस सी. मग तुम्हाला जर हे एक्झाम्पल आलं तर तुम्हाला कळेल की रूट मध्ये जे फंक्शन आहे एक्स क्यूब त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे. सो डायरेक्टली तुमचा आन्सर काय ना रूट 2 इंटू रूट मध्ये एक्स क्यूब प्लस सी. ओके, हे तुमचा आन्सर येणार. सो आता आपण एक दोन जास्त एक्झाम्पल्स येत नाही ह्याच्यावरचे, आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. बघा आता सपोज तुम्हाला दिलं आय इज इक्वल टू 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. ओके, जर आता तुम्ही कन्सिडर केलं एफ ऑफ एक्स जर 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. ओके, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 प्लस एक्स स्क्वेअरचा, 1 चा तर 0 येतो, आणि एक्स स्क्वेअरचा काय येतो 2x येतो. म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स काय आहे 2x आहे. सो आपला जो रिझल्ट आहे, आपला रिझल्ट काय आहे, जर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स dx असेल तर त्याचा आन्सर काय येतं डायरेक्ट लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, सो बघा आता एफ ऑफ एक्स काय होता 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि त्याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह काढलं तर काय येतो 2x येतो. सो न्यूमरेटरला बरोबर डेरिव्हेटिव्ह आहे आणि डिनॉमिनेटरला फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे. सो आपण काय लिहू शकतो डायरेक्टली त्याचा आन्सर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स काय आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी. दिस इज युअर आन्सर. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता सपोज तुम्हाला दिलं आय इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स. ओके, सो तुम्ही काय करणार बघा, एफ ऑफ एक्स काय येतं इथे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके, बट एफ डॅश ऑफ एक्स काय येतं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. ओके, आणि ए स्क्वेअरचा तर 0 आहे डेरिव्हेटिव्ह. सो एफ डॅश ऑफ एक्स काय येतं 2x. पण आपल्या फॉर्म्युल्यानुसार वरती काय पाहिजे, आपल्या फॉर्म्युल्यानुसार वरती इंटिग्रेशन एफ ऑफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स dx. ओके, सो वरती तर डेरिव्हेटिव्ह पाहिजे, डिनॉमिनेटरला जी टर्म आहे त्याचा वरती डेरिव्हेटिव्ह पाहिजे, पण खाली जी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 2x आहे, पण न्यूमरेटरला फक्त एक्सच आहे. सो आपण काय करू शकतो मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. ओके, डिवाइड करायचं, मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. सो मल्टिप्लाय केलेला 2x वरती आणि डिवाइड केलेला ओके एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx. आता आलं का? आता हे झालं एफ ऑफ एक्स आणि हा 2x एफ ऑफ एक्स एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो एफ डॅश ऑफ एक्स, तो की वरती आलेला आहे. सो हा 1/2 आपण घेतलेला, आपण काय केलं मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय 2. सो मल्टिप्लाय केलेला 2 इथे आणि डिवाइड केलेला 1/2. सो तो तसाच लिहिणार आणि ह्याच्यासाठी आपण यूज करणार हा फॉर्म्युला इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. सो लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. आलं लक्षात? ठीक आहे, इझी आहे बघा. नेक्स्ट एक्झाम्पल. आय इज इक्वल टू एक्स अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पण ह्याच्यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह परफेक्ट काढता आले पाहिजे. आय इज इक्वल टू एक्स अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. ओके, सो आता इथे बघा एफ ऑफ एक्स काय आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. देन एफ डॅश ऑफ एक्स काय ए स्क्वेअरचा तर 0 येतो आणि एक्स स्क्वेअरचा काय येतो 2x आणि हे मायनस साइन.
सो एफ डॅश ऑफ एक्स काय झालं -2x झालं. सो इथे फक्त x आहे. सो आपल्याला काय करावं लागेल -2 नी मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल. ओके वरती, कारण की खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती, न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आणण्यासाठी न्यूमरेटरला तर फक्त x च आहे ना, आता आपल्याला -2x पाहिजे. सो वी कॅन मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय -2. ओके सो -2 नी केल्यानंतर जो डिवाइड केलेला आहे तो इथे आला, त्याच्यानंतर मल्टिप्लाय केलेला वरती a square minus x square dx. Now we can apply our formula -1/2 तसंच आणि log of खाली f of x, the f of x काय a square minus x square plus c. This is your answer. Okay. Now next example. I is equal to 2x plus 3 upon x square plus 3x plus 5 dx. ओके सो बघा आता f of x काय आहे बघा, x डिनॉमिनेटरची टर्म f of x. ओके देन f dash of x काय आहे 2, आता x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x. ओके 3x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 3 येणार आणि ह्याचा 5 चा 0 येणार. सो f dash of x इज इक्वल टू काय झालं 2x plus 3 आणि ऑलरेडी वरती आहेच. सो आपल्याला काही मल्टिप्लाय डिवाइड करायची गरज नाही, आपण डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करू शकतो log of f of x. f of x काय x स्क्वेअर प्लस 3x प्लस 5 आणि प्लस c. ओके आता जेव्हा आपले आता फक्त बघा सेकंड रिझल्टचा एक एक्झाम्पल्स बघायचे, त्याच्यानंतर आपले दोनच टाइप राहिलेत, पार्शियल फ्रॅक्शननी आणि बाय पार्ट्सनी, इंटिग्रेशन बाय पार्ट्सनी. ओके सो हे सगळे टाइप झाल्यानंतर तुम्ही काय करायचं की तुमचं कन्फ्युजन होत असेल की नेमकं प्रॉब्लेम कोणत्या टाइपनी सॉल्व्ह करायचा, तर सरळ काय करायचं की जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार ना तेवढं तुम्हाला रिकॉल होणार. जर एक्झामला आलं की तुम्हाला क्वेश्चन बघितल्या रिकॉल होणार की हा हे एक्झाम्पल मला या टाइपनी सॉल्व्ह करायचं आहे. ओके ह्याच्यामध्ये तुम्ही काही पार्ट नाही करू शकत, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार एक्झाम्पलची तेवढे तुम्हाला बरोबर जेव्हा तुम्ही एक्झाम ला जाणार तेव्हा तुम्हाला बरोबर रिकॉल होणार टाइप. ओके आणि जेव्हा आपले ऑल टाइप्स कंप्लीट होतील तेव्हा तुम्ही काय करत जा, तुमचे सगळे टाइप सेपरेट स्टडी करून झाले की तुम्हाला आता परफेक्ट ऑल टाइपचे एक्झाम्पल्स येतात ते सेपरेट. मग तुम्ही काय करा कंबाईन एक्झाम्पल सॉल्व्ह करा, काही फर्स्ट टाइपचे, काही सेकंड टाइपचे, काही थर्ड टाइपचे असे, म्हणजे मिक्स प्रॉब्लेम्स घ्या आणि म्हणजे मग तुम्हाला कळेल की आपल्याला बरोबर रिकॉल होते की नाही. ओके नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. I is equal to इंटिग्रेशन ऑफ tan x dx. ओके सो आता बघा आपल्याकडे sec स्क्वेअर tan x चा तसा डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये. ओके मी तुम्हाला सुरुवातीला लिहून दिलेला आहे, बट फॉर्म्युला कसा आहे sec स्क्वेअर x चं इंटिग्रेशन tan x आहे. ओके tan x चा डायरेक्ट फॉर्म्युला नाही, तर आपण ह्याला काय करू शकतो, tan म्हणजे काय असतं sin x अपॉन cos x dx. ओके मग cos x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -sin x. सो आपण काय करू शकतो ह्याला मल्टिप्लाय अँड डिवाइड करू शकतो बाय 1 नी. आलं का लक्षात, बिकॉज sin x आहे जे ना आपल्याला फक्त निगेटिव्ह sin x पाहिजे. ओके सो आता बघा डिनॉमिनेटरला f of x आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह f dash of x वरती आहे. सो आपण काय लिहू शकतो मायनस लॉग ऑफ cos x प्लस c. f of x काय आपला मायनस लॉग ऑफ cos x. ओके आता बघा जेव्हा मायनस लॉग असतो तर त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करतात बघा, लॉग आणि आतमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला 1 अपॉन घेतात. ओके लॉगॅरिथमचा एक रूल आहे की सपोज मायनस लॉग ऑफ a असेल तर त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी लॉग ऑफ 1 अपॉन a करतात. सो आपण काय केलं 1 अपॉन cos a पॉझिटिव्ह करून टाकलं. ओके नाउ 1 अपॉन cos म्हणजे काय असतं सेक असतं. सो हे झालं तुमचं आन्सर. tan x चे इंटिग्रेशन काय येतं लॉग ऑफ सेक x. आलं लक्षात, ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. I is equal to cos x अपॉन sin x. ओके तर हे सोपं आहे बघा. sin x आता आपल्याकडे f of x काय आहे sin x आहे आणि f dash of x जर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर cos x येईल. सो डायरेक्टली आहे, सो आपण डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करू शकतो log of sin x dx. म्हणजेच आता ह्याचं काय येईल बघा I is equal to cot x
dx. सो कॉट एक्सचं जर तुम्हाला कधी इंटिग्रेशन आलं तर डायरेक्ट काय लिहून टाकायचं लॉग ऑफ साइन एक्स. कॉस एक्स सपोज साइन एक्स म्हणजेच काय कॉट एक्स ना. सो जरी तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स दिलं तरी पण तुम्ही त्याला परत पुढची ही स्टेप लिहिणार आणि मग नेक्स्ट स्टेपनी तुम्ही त्याला सॉल्व्ह करणार. आलं का लक्षात? ठीक आहे. म्हणजेच काय की तुम्हाला जर आता कॉट एक्सचं जर इंटिग्रेशन कुठे विचारलं तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता लॉग ऑफ साइन एक्स. ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. या प्रॉपर्टी वरती नेक्स्ट प्रॉपर्टी वरती इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन रूट मध्ये एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू 2 रूट एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके. सो फर्स्ट एक्झाम्पल बघा. सपोज आय इज इक्वल टू 2x अपॉन रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 डीएक्स. ओके. सो एफ ऑफ एक्स काय रूट मध्ये जे आहे ते दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि एफ डॅश ऑफ एक्स काय एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 1 चा 0. सो बरोबर आहे. सो आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. सो बाय प्रॉपर्टी आय इज इक्वल टू 2 इंटू रूट मध्ये x square minus 1 plus c. This is your answer. Okay. Now next example. I is equal to cos x upon root मध्ये sin x. Okay. So f of x काय आहे? sin x आहे. बरोबर. रूट नाही लिहायचं, फक्त sin x. Then f dash of x रूट मध्ये आहे that will be your f of x. आणि साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. सो खाली डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे. फक्त रूट असल्यामुळे आपल्या फॉर्म्युला काय नाही रूट एफ ऑफ एक्स दॅट इज साइन एक्स प्लस सी. दिस इज युअर आन्सर. ओके. नाउ अजून एक एक्झाम्पल बघू. ह्याचे जास्त एक्झाम्पल्स येत नाही. एक्स अपॉन रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मगाचंच एक्झाम्पल आहे बघा, फक्त स्क्वेअर रूट आहे. सो एफ ऑफ एक्स काय आहे? स्क्वेअर रूट मध्ये काय एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. देन एफ डॅश ऑफ एक्स काय येईल? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि ह्याचा तर 0 येतोय. ओके. सो वरती तर फक्त एक्स आहे. सो आपल्याला काय करावं लागेल? मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. ओके. सो काय येईल? आय इज इक्वल टू 2x आणि डिवाइड केलेला आणि मल्टिप्लाय केलेला. ओके. सो आता आपल्या प्रॉपर्टी नुसार 1/2. त्याच्यानंतर आपली प्रॉपर्टी काय? जर रूट मध्ये जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल तर काय आहे? 2 रूट एफ ऑफ एक्स. ओके. सो हा 2 गेला. सो राहिलं काय? स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके. नाउ नेक्स्ट पार्ट टाइप आहे बघा इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. तुम्ही M1 मध्ये जे पार्शियल फ्रॅक्शन बघितलेले त्या टाइप त्याचा यूज करून तुम्हाला इंटिग्रेशन काय करायचंय? फाइंड आउट करायचं आहे. ओके. सो पार्शियल फ्रॅक्शन मध्ये आपल्याला काहीतरी पण मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर नाही लिहिणार आहे. तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शनच्या स्टेप्स कशा करायच्या ते पण दाखवणार आहे जरी तुमचं M1 ला झालेलं आहे तरी सुद्धा. ओके. सो त्याचे असे काही फॉर्म्युले नाहीयेत. डायरेक्टली आपण सॉल्व्ह करायला सुरू करणार आहे बघा. सो पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे बघा dx अपॉन x इंटू एक्स प्लस 1. सो पार्शियल फ्रॅक्शन कधी यूज करायचं? जर डिनॉमिनेटरला एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल ज्याचे आपण फॅक्टर्स पाडू शकतो. ओके. किंवा ऑलरेडी फॅक्टर्स पाडलेले असतील. ओके. डिनॉमिनेटरला जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल स्क्वेअर पासून सुरू होतं ते एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ह्या फॉर्म मध्ये, तर आपण ह्याचे जर फॅक्टर्स पाडू शकत असलो किंवा ऑलरेडी फॅक्टर्स असतील तर तुम्ही यूज करणार बाय पार्शियल फ्रॅक्शन. ओके. सो आता बघा इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये बट आपले डायरेक्टली आपल्याला फॅक्टर्स दिलेले. सो पहिल्यांदा काय करायचं? हे इक्वेशन नंबर 1 झालं. ओके. नाउ आता न्यूमरेटरला काहीच नाही, ओन्ली डीएक्स आहे. ओके. सो न्यूमरेटर डीएक्स घ्यायचा नाही सुरुवातीला. ओके. सो लेट बाकीचे सगळे व्हॅल्यू घ्यायच्या. ओके. 1 अपॉन ह्याच्यावरती फक्त पार्शियल फ्रॅक्शन अप्लाय करायचं. सो फॅक्टर किती आहे? 2 आहेत. सो ए अपॉन एक्स प्लस बी अपॉन एक्स प्लस 1 बघा तुमच्या लक्षात येईल. ओके. त्याच्यानंतर आपण काय करतो? वरचा जो न्यूमरेटर आहे तो ऍज इट इज लिहितो नेक्स्ट स्टेपला आणि इकडे जे आहे ते आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. सो ए इंटू एक्स प्लस 1 आणि प्लस बी इंटू एक्स. आलं का लक्षात? हे झालं इक्वेशन नंबर 2. त्याच्या पुढे आपण काय करतो?
की ए च्या खाली काय x आहे, सो आपण x इज इक्वल टू 0 पुट करणार. सो पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. ओके, M1 चं परत एकदा रिकॉल करा तरी मी तुम्हाला सांगते डिटेल मध्ये. सो इक्वेशन 1 मध्ये जिथे x आहे तिथे 0 टाकायचं. सो इथे 1 इक्वल टू a इंटू आता 0 प्लस 1 म्हणजे काय आलं 1 आलं, प्लस b इंटू 0 0. सो इथे आलं 0. सो आन्सर काय आलं a इज इक्वल टू 1. ओके, नाउ पुट आता b च्या खाली काय x प्लस 1. ओके, सो पुट काय करायचं x इज इक्वल टू -1. ह्याच्या अपोजिट जेव्हा x बरोबर काहीच नसेल तेव्हा 0 पुट करायचं. आता x बरोबर +1 आहे, सो पुट काय करायचं x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 2. ओके, x च्या तिथे -1. सो इथे जर -1 टाकलं सो -1 इंटू +1 0. सो हे a 0 होईल, फक्त b काय येईल इथे -1 b इंटू -1. सो b ची व्हॅल्यू काय आली -1 आली. आलं का लक्षात? ठीक आहे, आता काय करायचं हे स्टार लिहितेला. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ 1 and b, व्हॅल्यू ऑफ a and b इन इक्वेशन स्टार. ओके, आता बघा आपली आता ही व्हॅल्यू 1 अपॉन x प्लस 1 हे कुठे आहे, इथेच आहे की नाही. सो आपण काय घेतोय dx सोडून जे बाकी आहे त्याची व्हॅल्यू आपण काढून घेतोय आणि मग ती व्हॅल्यू आपण इंटिग्रेशन मध्ये टाकायचं आणि इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं. ओके, आता पुढची स्टेप काय येणार बघा. आता पुट व्हॅल्यू ऑफ a and b इन इक्वेशन स्टार. ओके, सो आपल्याला काय मिळेल 1 अपॉन x इंटू x प्लस 1 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय 1 अपॉन x प्लस b ची व्हॅल्यू काय -1 x प्लस 1. ओके, सो आता आपण काय करणार ही जी 1 अपॉन x इंटू x प्लस 1 इक्वल टू जी ही व्हॅल्यू आहे ती आपण कुठे टाकणार इंटिग्रेशन मध्ये टाकणार. कुठे टाकणार इंटिग्रेशन मध्ये टाकणार. सो I इज इक्वल टू काय येणार म्हणजे जे 1 अपॉन x इंटू x प्लस 1 होतं ते रिप्लेस करणार 1 अपॉन x आणि हे प्लस मायनस मायनस 1 अपॉन x प्लस 1 dx. ओके, नाउ आता इंटिग्रेशन सेपरेट करणार 1 अपॉन x dx मायनस 1 अपॉन x प्लस 1 dx. ओके, नाउ पुढची स्टेप बघा. 1 अपॉन x चं इंटिग्रेशन काय असतं लॉग x. ओके, मायनस 1 अपॉन a1 प्लस x चं पण काय येणार आहे लॉग ऑफ x प्लस 1. तर x ला कोएफिशियंट नाही सो परत काढायची गरज नाही, इंटिग्रेशन काढले सो प्लस c लिहिणार. ओके, नाउ तुम्हाला माहिती आहे एक लॉगॅरिथमचा रूल आहे m1 मध्ये झाला लॉग m मायनस लॉग n असेल तर आपण सिंगल लॉग मध्ये m अपॉन n करतो. जे मायनस टर्म आहेत त्या डिनॉमिनेटरला घेतो आणि ज्या प्लस आहेत त्या न्यूमरेटरला. सो लॉग ऑफ x अपॉन x plus 1 plus c. This is your final answer. Okay. Now next example. Exercise मधले घेते. Now next example is one integration of 1 upon x plus 1 x 1 upon x plus 1 x plus 3 dx. ओके, सो याला इक्वेशन नंबर 1. नाउ जो dx सोडून जो बाकीचा पार्ट आहे तो घ्यायचा. सो लेट 1 अपॉन x plus 1 इंटू x plus 3 इज इक्वल टू दोनच फॅक्टर आहे. सो a अपॉन x plus 1 plus b अपॉन x plus 3. दिस इज इक्वेशन नंबर स्टार. ओके, नाउ 1 इज इक्वल टू पुढे काय करायचं a इंटू x प्लस 3 हा न्यूमरेटर ॲज इट इज लिहायचा. देन इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं b इंटू x प्लस 1 इक्वेशन नंबर 2. नाउ आता a च्या खाली काय आहे प्लस 1. सो पुट x इज इक्वल टू -1. ओके, सो ज्या कॉन्स्टंटच्या खालची आपण व्हॅल्यू पुट करतो तर तीच व्हॅल्यू आपल्याला मिळते. दुसरी 0 होते बघा, बिकॉज इथे जर मी -1 टाकला सो -1 प्लस 1 0 0 इंटू b 0. सो ते लिहायची गरज नाही. सो इथे -1 प्लस 3. सो a इज 1 इज इक्वल टू 2a. ओके, -1 प्लस 3 2 2 इंटू a 2a. सो a ची व्हॅल्यू काय आली 1 अपॉन 2. ओके, नाउ नेक्स्ट पुट आता b च्या खाली काय x प्लस 3. सो पुट x इज इक्वल टू -3 इन इक्वेशन 2. ओके, सो
x इज इक्वल टू -3 इन इक्वेशन 2. सो पुढे काय येणार आता 1 इज इक्वल टू, आता इथं एक 0 येईल आणि b ची व्हॅल्यू निघेल फक्त -3 प्लस 1. सो 1 इज इक्वल टू -2b. सो b ची व्हॅल्यू आली -1/2. ओके. सो आता आपण काय करणार, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत a आणि b च्या त्या कुठे टाकणार, ह्या इक्वेशन स्टार मध्ये टाकणार. ओके. सो इक्वेशन स्टार मध्ये व्हॅल्यू इथेच टाकूयात आपण 1/, तुम्ही फक्त खाली टाका, परत स्टेटमेंट लिहू. सो पुट व्हॅल्यूज ऑफ a and b in equation star. ओके. सो हे स्टेप तुम्ही परत लिहा. सो आता a आणि b ची व्हॅल्यू, सो a ची व्हॅल्यू काय 1/2 आणि b ची काय -1/2. आता हे जे आहे ह्याची व्हॅल्यू काय आली, ही आली. सो ही जी व्हॅल्यू आहे दिस, सपोज ह्याला जर a म्हणलं, सो दिस a इज इक्वल टू b आहे. सो 1/x+1 इंटू x+3 ची व्हॅल्यू काय आली 1/2x+1 -1/2/x+1. सो हे जे आहे इंटिग्रेशन मधलं ते रिप्लेस करायचं बाय दिस व्हॅल्यू. आलं का लक्षात? ठीक आहे. सो पुढे काय करणार आता आपण, आता ह्याच्या पुढची स्टेप काय करणार बघा, i इज इक्वल टू ही जी व्हॅल्यू आहे ही ती रिप्लेस करणार बाय दिस व्हॅल्यू. सो 1/2x+1 dx -1/2x+3 dx. ओके. सो हा 1/2 कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढला, dx/x+1 मायनस इथे पण 1/2 कॉमन काढला, dx/x+3. ओके. सो आता दोघांमधून 1/2 बाहेर निघेल, 1/2. सो ह्याचा आन्सर काय आलं, लॉग ऑफ x+1 आणि दुसरं काय आलं लॉग ऑफ x+3. ओके, प्लस c. सो पुढे 1/2 तसंच आणि खाली इथे काही लॉग x+1 आणि हा मायनस आहे, सो तो खाली येईल x+3 प्लस c. ओके. सो हे झालं तुमचं आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. सपोज आता तुम्हाला दिलं x+1 अपॉन x+2 इंटू x+3 dx. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दिस. ओके. सो काय करायचं, पहिल्यांदा लेट x+1 डिनॉमिनेटरला फॅक्टर्स आहेत, इज इक्वल टू a अपॉन x+2 प्लस b अपॉन x+3. दिस इज इक्वेशन नंबर स्टार. ओके. नाउ न्यूमरेटर एज इट इज लिहायचा. सो x+1 इज इक्वल टू a इंटू x+3 प्लस b इंटू x+2 क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके. नाउ पुट a च्या खाली काय x+2, सो पुट x इज इक्वल टू -2. सो इथे जर -2 प्लस 1. ओके. इथे पण x आहे ना, मगाच्या आधीच्या दोन प्रॉब्लेमला 1च होता, पण आता x आहे. सो x च्या तिथे -2 टाकावं लागेल. सो -2 प्लस 3 हा तर 0 होऊन जाईल. ओके. सो -2 प्लस 1 -1. इथे काय आलं -2 प्लस 3 1. सो आन्सर आलं a. सो a इज इक्वल टू -1. ओके. नाउ पुट x इज इक्वल टू b च्या खाली काय x+3, सो -3. ओके. सो काय -3 पुट केल्यावर -3 प्लस 1. a तर 0 होऊन जाईल. सो b ची व्हॅल्यू -3 प्लस 2. सो हे आली -2 आणि इथे आलं -b. सो b ची व्हॅल्यू काय आली, दोन्हीकडे मायनस मायनस आहे, सो प्लस. b इज इक्वल टू काय आली 2 आली. आता a आणि b ची व्हॅल्यू कुठे टाकायची, इक्वेशन नंबर स्टार मध्ये टाकायची. ओके. सो पुट व्हॅल्यू ऑफ a and b in equation star. ओके. सो इक्वेशन स्टार काय x+1 x+2 इंटू x+3. a ची व्हॅल्यू काय आली -1 अपॉन x+2 प्लस b ची व्हॅल्यू काय आली 2 अपॉन x+3 आली. ओके. हे झालं इथपर्यंत. नाउ पुढे आता काय करायचं, आता पुढे i इज इक्वल टू जे आपले a आणि b च्या व्हॅल्यू टाकलेले ते फ्रॅक्शन्स लिहून टाकायचे. सो काय i इज इक्वल टू -1 अपॉन x+2 dx प्लस 2 अपॉन x+3
आणि ब्रॅकेट dx. ओके, नाऊ पुढे काय येणार, I इज इक्वल टू सेपरेट करा. ओके, सो हे मायनस साइन इथे काढलं कॉमन, x प्लस 2 dx प्लस 2 कॉमन काढला 1 अपॉन x प्लस 3 dx. ओके, नाउ I इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ x प्लस 2. मायनस ऑलरेडी साइन आहे आणि 1 अपॉन x प्लस 2 चे इंटिग्रेशन लॉग ऑफ x प्लस 2 प्लस 2 तसाच आहे आणि लॉग ऑफ x प्लस 3 प्लस सी. ओके, आता बघा मायनस लॉग ऑफ x प्लस 3 सॉरी x प्लस 2. ओके, प्लस हा 2 मल्टिप्लाय आहे, सो तो वरती आपण पॉवरला लिहू शकतो बाय द लॉगॅरिथमिक रूल. लॉगॅरिथमिक रूल काय बघा, n इंटू लॉग एम असेल तर त्याला आपण लॉग एम रेस टू एन असं करू शकतो. ओके, सो तेच केलं मी. त्याच्यानंतर आता हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, सो जो प्लस आहे तो न्यूमरेटरला येतो, काय आहे स्क्वेअर, आणि खाली काय मायनस एक्स प्लस 2 प्लस सी. हा मायनस आहे ना, सो तो डिनॉमिनेटरला येणार एक्स प्लस 2. आलं का लक्षात? ठीक आहे, सो हे झालं नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ अजून एक एक्झाम्पल घेऊयात. I इज इक्वल टू 1 अपॉन x square plus 5x plus 6 is equal x square plus 5x plus 6 dx. ओके, आता बघा खाली क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फॅक्टर दिलेले नाहीयेत, बट क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तरी पार्शियल फ्रॅक्शनच यूज करायचं आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट द फर्स्ट फॅक्टर्स. ओके, सो फर्स्ट लेट जी व्हॅल्यू आहे ते लिहून घ्या, x square plus 5x plus 6 is equal to, ह्याचीच व्हॅल्यू काय येणार, असे दोन नंबर ज्याचं मल्टिप्लिकेशन प्लस 6 आणि ऍडिशन प्लस 5, सो x प्लस 3 आणि x प्लस 2. सो 3 इंटू 2 6 प्लस आणि 3 प्लस 2 5. ओके, सो आले का आता? सो ही व्हॅल्यू हेच म्हणजेच काय 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 म्हणजेच काय 1 अपॉन एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस 2. सो इथे काय येणार a अपॉन एक्स प्लस 3 प्लस b upon x plus 2. Okay, now this is equation start. Now 1 is equal to, आता फक्त हेच एवढंच कन्सिडर करायचं. सो 1 is equal to a into x plus 2 आणि प्लस b into x plus 3, बिकॉज आपण ह्याची व्हॅल्यू ह्याला पुढे डिफरन्शिएट केले आणि पुढे सॉल्व केले सिम्प्लिफाय, आणि ह्याच्यावरून आपण हे लिहिलेले. सो फक्त एवढंच कन्सिडर करा. नाउ पुट काय करा, याच्या खाली काय आहे प्लस 3, सो पुट x is equal to minus 3. सो 1 is equal to, सो इथे आपल्याला minus 3 plus 3 0, सो b 0 मिळेल आणि याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. सो a is equal to इथे आलं मायनस आहे, मायनस 3 प्लस 2 मायनस आहे, सो a is equal to काय आली मायनस 1 व्हॅल्यू आली. ओके, नाउ पुढे पुट x is equal to, आता b च्या खाली 2 आहे, सो मायनस 2. ओके, सो मायनस 2 या इक्वेशन मध्ये पुट केल्यावर 1 is equal to a तर आपल्याला 0 मिळेल, सो b minus 2 plus 3, so 1 is equal to plus b, because minus 2 plus 3 1 आणि 1 into b b, so 1b. ओके, नाउ आपण आता व्हॅल्यू टाकणार. Put values of a and b in equation start. ओके, सो काय आलं 1 अपॉन एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस 2 इज इक्वल टू मायनस 1 अपॉन एक्स प्लस 3, याच्यामध्ये प्लस 1 बी ची व्हॅल्यू 1च आली एक्स प्लस 2. ओके, नाउ आता हेच रिप्लेस करायचं इंटिग्रेशन मध्ये. ओके, नाउ आता इंटिग्रेशन I is equal to minus 1 upon x plus 3 plus 1 upon x plus 2 dx. Okay, so I is equal to minus 1 upon x plus 3 dx plus 1 upon x plus 2 dx. Okay, so ह्याचा आन्सर काय आलं मायनस, तसंच log of x plus 3 आणि ह्याचं काय आलं log of x plus 2. आता प्लस सी इंटिग्रेशन काढले, सो प्लस टी. आता हा प्लस आहे, हा मायनस आहे, सो जो प्लस आहे तो वरती लिहायचा आणि जो मायनस आहे तो डिनॉमिनेटरला लिहायचा. ओके, सो हे झालं तुमचं आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल.
आता बघा थोडंसं वेगळं टाईप आहे, ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू एक्स मायनस 1 ई रेस टू एक्स प्लस 1 dx. ओके, पण खाली आपल्याला डिनॉमिनेटरला फॅक्टर्स टाईप दिसतंय ना, सो आपण काय करायचं आता, पहिल्यांदा सबस्टिट्यूटिंग ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी. आता सबस्टिट्यूट केल्यावर तुम्हाला माहिती आहे आपण डिफरन्शिएट करतो, बरोबर. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन आपण बघितले. सो ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आणि काय तर ई रेस टू एक्स dx dt असेल तर. ओके, सो आता आपण काय करणार आहे की जिथे जिथे ई रेस टू एक्स आहे तिथं टी टाकणार आणि ई रेस टू एक्स dx म्हणजे काय टाकणार, dt टाकणार. सो आय काय मिळेल आपल्याला, ई रेस टू एक्स dx म्हणजे काय आलं, dt अपॉन खाली काय येईल, ई रेस टू एक्स मायनस 1. सो टी मायनस 1 बिकॉज ई रेस टू एक्स म्हणजे टी आणि इथे काय येईल, टी प्लस 1. आलं का लक्षात. सो आता आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन सारखं आले. सो लेट 1 अपॉन टी मायनस 1 टी प्लस 1 इज इक्वल टू, फक्त एक्सच्या तिथे आता टी आहे, टी मायनस 1 प्लस बी अपॉन टी प्लस 1. ओके, नाउ हा न्यूमरेटर तसाच आणि इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन टी प्लस 1 तसंच सॉल्व करायचंय बघा, फक्त एक्सच्या ऐवजी टी आहे. ओके, नाउ मायनस 1 आहे इथे, सो पुट t इज इक्वल टू 1. सो b आपल्याला 0 मिळेल आणि a आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आता, 1 प्लस 1. सो a इज इक्वल टू a इंटू 2. सो विल गेट a इज इक्वल टू 1 अपॉन 2. लक्षात, ठीक आहे. नाउ पुढे नाउ पुट आता b च्या खाली काय प्लस 1. सो पुट t इज इक्वल टू मायनस 1. सो काय मिळेल, 1 इज इक्वल टू a तर 0 मिळेल, b ची व्हॅल्यू मायनस 1 मायनस 1. सो 1 इज इक्वल टू b इंटू मायनस 2. सो b ची व्हॅल्यू आली मायनस 1 अपॉन 2. ओके, नाउ ह्या व्हॅल्यू टाकायच्या इथे इक्वेशन मध्ये, ठीक आहे. सो आपल्याला काय मिळेल आता पुढे, सो काय मिळेल आता पुढे, 1 अपॉन टी मायनस 1 टी प्लस 1 इज इक्वल टू, ए काय आलता आपला 1 अपॉन 2 टी मायनस 1 आणि बी काय आला मायनस 1 बाय 2. सो हा मायनस साइन होऊन जाईल, 1 अपॉन 2 टी प्लस 1 आला. ओके, सो आता आय इज इक्वल टू आपण काय करणार आहे, 1 अपॉन 2 टी मायनस 1 मायनस 1 अपॉन 2 टी प्लस 1 dt. आलं लक्षात. सो आय इज इक्वल टू 1 अपॉन 2 कॉमन काढलं, सो 1 अपॉन टी मायनस 1 dt, परत 1 अपॉन 2 इथे कॉमन काढलं, 1 अपॉन टी प्लस 1 dt. ओके, आता दोघांमधून आपण 1 अपॉन 2 कॉमन काढू. सो ह्याचं काही लॉग टी मायनस 1 मायनस लॉग टी प्लस 1. वन अपॉन 2 जर कॉमन काढलं तर काय येईल, लॉग ऑफ टी मायनस 1 मायनस लॉग ऑफ टी प्लस 1 आणि डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काढले, सो प्लस सी. सो आय इज इक्वल टू 1 अपॉन टी. आता जो मायनस आहे तो काय येईल डिनॉमिनेटरला आणि जो प्लस आहे तो न्यूमरेटरला. ओके, सो 1 अपॉन 2 लॉग टी मायनस 1 अपॉन टी प्लस 1 प्लस सी. सो टी म्हणजे काय, ई रेस टू एक्स. सो परत पुट करायचं, e raised to x minus 1 upon e raised to x plus 1 plus c. ओके, सो हे झालं तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल, थोडंसं डिफरंट वे. ओके, नाउ अजून एक एक्झाम्पल बघा, थोडं अगेन बघा, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स स्क्वेअर प्लस 3 dx. ओके, सो आता इथे बघा लेट, आता इथे मी पुट नाही करत आहे, लेट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी फॉर इनिशियल. आता मग अशी ई रेस टू एक्स इज इक्वल टू 2 पुट केलं, त्याला डिफरन्शिएट का केलं, बिकॉज ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच येतो, सो तो न्यूमरेटरला होता. पण आता मी इथे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी करणार आहे आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2x. ओके, सो तो कुठे नाहीच आहे ना, सो इथे काही पुट करायचं नाही. सो डायरेक्टली लेट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. सो आपल्याला काय मिळेल, टी अपॉन इंटिग्रेशन मध्ये नाही टाकायचं आपल्याला,
फक्त पार्शियल फ्रॅक्शननी सॉल्व्ह करण्यासाठी. सो लेट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. सो आपल्याला काय मिळेल, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि एक्स स्क्वेअर प्लस 3 इज इक्वल टू टी अपॉन टी प्लस 1 आणि टी प्लस 3. बघा मी काय केलेलं आहे, मी डायरेक्टली मगाशी काय केलं तर आपण इंटिग्रेशन मध्ये टाकलं होतं ई रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू डी, टी ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर ई रेस टू एक्स मायनस 1 ई रेस टू एक्स प्लस 1 च्या ऐवजी टी मायनस, हे आपण आय इज इक्वल टू टाकलेले. आता मी एक्स इथं इंटिग्रेशन मध्ये टी टाकलाय का नाही, म्हणून मी इथं डेरिव्हेटिव्ह काढलेला नाहीये, फक्त आपल्याला पार्शियल फ्रॅक्शननी काढण्यासाठी ते घेतलेलं आहे. सो टी इज इक्वल टू टी प्लस 1 टी प्लस 3. ओके, सो इज इक्वल टू ए अपॉन टी प्लस 1 प्लस बी अपॉन टी प्लस 3. जसं मगाशी इंटिग्रेशन आय इज इक्वल टू टी ची टर्म झाली होती, पण आता आपली आय इज इक्वल टू अजून एक्स चीच टर्म आहे. जेव्हा आपण आता ह्या व्हॅल्यू काढू टीच्या आणि जेव्हा आपण आय मध्ये टाकणार तेव्हा टीच्या टर्म नाही टाकणार, आपण एक्स चीच टर्म टाकणार आहे. सो आपण इथे डिफरन्शिएट केलेलं नाहीये. ओके, नाउ टी इज इक्वल टू ए इंटू, हा न्यूमरेटर तसाच ठेवायचा आणि ते ए इंटू टी प्लस 3 प्लस बी इंटू टी प्लस 1. ओके, सो पुट काय करायचं आता, एच्या खाली प्लस 1 आहे, सो टी इज इक्वल टू मायनस 1. सो इथे काय आलं मायनस 1, बी तर 0 मिळेल. सो मायनस 1 प्लस 3 मायनस 1 ए इंटू 2. सो ए ची व्हॅल्यू काय आली मायनस 1 अपॉन 2. आलं लक्षात? ठीक आहे, नाव पुढे आता बीच्या खाली टी प्लस 3 आहे. सो पुट करा. आता टीच्या खाली बीच्या खाली काय होतं टी प्लस 3. सो पुट टी इज इक्वल टू मायनस 3 या इक्वेशन मध्ये. सो मायनस 3 ए तर 0 मिळेल. सो बी मायनस 3 प्लस 1. सो मायनस 3 इज इक्वल टू बी इंटू मायनस 2. मायनस 3 प्लस 1 मायनस 2. सो बी इज इक्वल टू काय आलं 3 अपॉन 2 आलं. आलं का लक्षात? ठीक आहे, नाऊ आता काय करायचंय पुढे बघा. फर्स्ट मी ते इक्वेशन लिहिते मगाचं, देन तुम्हाला कळेल मग प्रॉपर. मगाचं इक्वेशन कसं होतं बघा. मगाचं इक्वेशन कसं होतं, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स स्क्वेअर प्लस 3 इक्वल टू टी अपॉन टी प्लस 1 टी प्लस 3 इक्वल टू आपण काय केलं ए अपॉन टी प्लस 1 प्लस बी अपॉन टी प्लस 3 केलं. ओके, सो आता एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स स्क्वेअर प्लस 3 इक्वल टू, आता हे मी डायरेक्ट लिहिते, एक ची व्हॅल्यू काय आलती आपली मायनस 1 अपॉन 2 आलती. मायनस 1 अपॉन 2 ए ची व्हॅल्यू काय आलती मायनस 1 अपॉन 2 टी प्लस 1 प्लस बी ची व्हॅल्यू काय आलती 3 अपॉन 2 टी प्लस 1. आता हा टी प्लस 1 रिप्लेस करायचा बाय एक्स स्क्वेअर. सो मायनस 1 अपॉन 2 एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस 3 अपॉन 2 एक्स स्क्वेअर प्लस 3. आलं लक्षात? ठीक आहे, सो आता ही जी व्हॅल्यू आहे तर ह्याची व्हॅल्यू काय आली आपली ही आली. सो आता ती पुट करायची कुठे आय मध्ये. ओके,
थोडंसं हँग झाले मशीन, त्यामुळे थोडंसं स्लो सुरू आहे. बघा आता आय इज इक्वल टू काय, ह्याच्या ऐवजी ही व्हॅल्यू टाकणार. सो इंटिग्रेशन ऑफ -12 एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस 3/2 एक्स स्क्वेअर प्लस 3 dx. ओके, सो आता आपण -1/2 कॉमन काढू. सो 1/x स्क्वेअर प्लस 1 dx प्लस इथे 3/2 कॉमन काढू. 1/x स्क्वेअर प्लस 3 dx. आता इथे लॉग वापरणार नाही बिकॉज x नाही, फक्त x स्क्वेअर आहे. ओके, सो इथे आपण जे आपण एक्स्ट्रा फॉर्म्युले जे इंटिग्रेशनचे बघितलेले बघा, 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, 1/a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, 1/x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, 1/रूट मध्ये x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. ओके, सुरुवातीला आपण त्याचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. तर ते आता इथे आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला आता इथे फॉर्म्युला, त्याच्या आधी बघा मी ह्याला ऍडजस्टमेंट करते. 1/2. सो 1 आपण एक्स स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर लिहू शकतो 1 ला. ओके, 3/2 कॉन्स्टंट काढलं. सो इथे एक्स स्क्वेअर आणि 3 ला आपण √3 चा स्क्वेअर लिहू शकतो. कशाचा? √3 चा स्क्वेअर लिहू शकतो. सो इथे आपण फॉर्म्युला यूज करायचे बघा, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1/a tan इनवर्स x अपॉन a प्लस c प्लस सी. ओके, सो इथे 1 आहे. ओके, सो -1/2 तसंच, देन 1/a आहे ना. सो 1/a काय 1च आहे. सो इथे 1/1 आणि tan इनवर्स x अपॉन 1 प्लस 3/2 तसंच, आणि ह्याचं √3 आता a आहे. सो 1/a 1/√3 tan इनवर्स x अपॉन √3 प्लस c. ओके, सो इथे तर 1च आहे. सो -1/2 tan इनवर्स x. ओके, आता ह्या √3 ला आपण √3 लिहू शकतो. मग एक √3 गेला, सो राहिलं फक्त काय, √3/2 tan इनवर्स x अपॉन √3 प्लस c. आलं लक्षात? सो आन्सर काय राहिलं, हा 3 आहे ना. सो 3 ला आपण √3 लिहू शकतो. सो एक √3 गेला की राहिला फक्त 3. सो हे डायरेक्ट स्टेप तुमच्याकडून अपेक्षित आहे. सो √3 अपॉन हा 2 इंटू tan इनवर्स x अपॉन √3 प्लस c. ओके, सो दिस इज अ नेक्स्ट एक्झाम्पल. सो आता आपलं सबस्टिट्यूट करून डिफरन्शिएट करायचं झालं, त्याच्यानंतर सिंपल एक्झाम्पल्स पण झाले. ओके, त्याच्यानंतर आता पुढे अजून एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज I इज इक्वल टू sec स्क्वेअर x 1 प्लस tan x आणि 3 प्लस tan x. ओके, सो बघा खाली फॅक्टर टाइप मध्येच आहे ना, मग जसं e⁻x वगैरे होतं. सो आपण काय करू शकतो, पुट x इज इक्वल tan x इज इक्वल टू t. ओके, आता आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल बिकॉज वरती tan x नाही, वरती sec स्क्वेअर x आहे. सो tan x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे ना आपल्याला. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू h. सो sec स्क्वेअर x dx इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन आहे बघा, ते इथे यूज केले. ओके, सो आय काय मिळाला आता आपल्याला, sec स्क्वेअर x dx म्हणजे काय, dt. ओके, सो dt अपॉन इथे आलं 1 प्लस x आणि 3 प्लस x. ओके, सो ह्यालाच कसं लिहू शकतो, x प्लस 1 आणि x प्लस 3. ओके, नाउ सॉरी इथं tan x म्हणजे काय, t ना. सो इथे t लिहा. t, so t plus 1 and t plus 3. ओके, नाउ आता पुढचं तर सेम आहे. I इज इक्वल टू, सॉरी आता लेट इथे dt सोबत काहीच नाही. सो लेट 1 अपॉन t प्लस 1 t प्लस 3
is equal to a upon t plus 1 plus b upon t plus 3. Okay, so 1 is equal to a into हा numerator as it is आणि इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके ओके, नाव इथे t plus 1 आहे, सो आपण पुट काय करणार, t is equal to -1. सो काय आलं बघा, 1 इज इक्वल टू मायनस, हा तर -1 प्लस 1 बी 0 होऊन जाईल, इथे 1 इंटू -1 प्लस 3. सो 1 इज इक्वल टू ए इंटू प्लस 2, म्हणजेच ए इज इक्वल टू काय आलं, 1/2 आलं. ओके, नाऊ आता पुट काय करणार, टी इज इक्वल टू इथं प्लस 3 आहे, सो -3. सो ह्या इक्वेशन मध्ये -3 पुट केल्यावर 1 इज इक्वल टू ए 0 होईल आणि बी -3 प्लस 1. सो बी काय येईल, बी इज इक्वल टू -1/2 येईल. आलं लक्षात. नाऊ आता ह्या व्हॅल्यू इथे टाकायच्या वरती, व्हॅल्यू ऑफ ए अँड बी, टी प्लस 1. सो ए आणि बी च्या व्हॅल्यू, सो ए आला 1/2 आणि बी आला -1/2. सो आय इज इक्वल टू काय येणार, 1/2 टी प्लस 1 dt. ओके, मायनस येईल, इंटिग्रेशन ऑफ 1/2 टी प्लस 3 dt. ओके, हे ब्रॅकेट नाही टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर आय इज इक्वल टू 1/2 कॉमन काढलं, सो 1/t प्लस 1 dt मायनस हे पूर्णच कॉमन काढू. ओके, हा 1/2 पण कॉमन काढू, सो 1/t प्लस 3 dt. आलं लक्षात, म्हणजे 1/2 दोघांना पण आहे. सो आय इज इक्वल टू 1/2, इथे आलं लॉग t प्लस 1. ओके, आणि इथे काय आलं, लॉग t plus 3 plus c. ओके, नाउ I is equal to 1/2 log, आता याला t plus 1 अपॉन जो मायनस आहे तो खाली, t plus 3 c. आता आपण t is equal to tan x टाकलेलं, सो log of tan x plus 1 अपॉन tan x plus 3 plus c. ओके, तो हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, सो ह्या वे मध्ये तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शनचे एक्झाम्पल येतील, सो ते तुम्ही सॉल्व्ह